अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी कठोर कारवाईची मागणी आदिवासी कृती समितीतर्फे तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथे महागाव तालुक्यातील एका गावातील 12 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी कृती समिती महागाव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। या घटनेचा निषेध करण्यासाठी महागाव तालुक्यातील हजारो नागरिक तहसील कार्यालय परिसरात एकत्र आले होते। यावेळी दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। निवेदनात करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी व्यतिरिक्त इतर कोणाचा सहभाग आहे का याची सखोल चौकशी करून संबंधितांना तात्काळ अटक करण्यात यावी। दोषी आढळणाऱ्या सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा देण्यात यावी। हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून कोणताही विलंब न करता न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी। पुण्यातील गाजलेल्या अत्याचार प्रकरणाप्रमाणे या प्रकरणातही प्रशासनाने तत्परता दाखवत दैनंदिन सुनावणीद्वारे कायदेशीर प्रक्रिया वेगाने पूर्ण करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा। यावेळी उपस्थित नागरिकांनी पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा तसेच राज्यात महिलांच्या आणि बालिकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात अशीही मागणी केली। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव, यवतमाळ। आज या ठिकाणी महागाव तहसील कार्यालयाला आपण या ठिकाणी मुख्यमंत्र्याला तहसीलमार्फत निवेदन पाठवत आहोत। एक दुर्दैवी असा प्रसंग, एक घटना वाईट घडलेली आहे। वर्धा येथे 15 तारखेला एका निरपराध लहानशा एका कोवळ्या 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून सुद्धा करण्यात आला। ते अत्यंत एक दुर्दैवी प्रसंग वर्ध्यामध्ये घडला। तर म्हणजे एक अत्यंत दुर्दैवी घटना की त्याची कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती। शेतात काम करणारा व्यक्ती, एक कुटुंब, या कुटुंबानं शेतात तिची आई, वडील, बहीण शेतामध्ये कामाला गेली, एक बहीण शाळेमध्ये गेली आणि दुसरी मुलगी, आता हे FIR चालू असल्यामुळं सकाळून ती शाळा आहे, ती मुलगी 7व्या वर्गात होती आणि 7वीचे वर्ग हे 12 वाजता सुटायला आपल्याला सर्वांना माहीत आहे, सकाळून शाळा आहे। आणि ती मुलगी 12 वाजता घरी आली आणि आल्यानंतर या घरी कोणीही हजर नव्हतं आणि तेच प्रसंग साधून या खुंकार माणसानं एक अशा पद्धतीचं कृत्य केलं आणि लहानशा कोवळ्या मुलीला चूर करून, खरं म्हणजे अक्षरशः प्रसंग पाहण्यासारखा नव्हता। हे फार मोठी एक दुर्दैवी घटना या वर्धा जिल्ह्यामध्ये घडली आणि ते आपल्या महागाव तालुक्यातील होती। म्हणून आम्ही या प्रशासनाला, शासनाला, या प्रशासनामार्फत एक निवेदन देत आहोत की जो कोणी आरोपी असेल, आरोपीला अटक झाली, परंतु आमची एक शंका आहे की आरोपी एक होता की अनेक होते माहीत नाही, परंतु त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि संपूर्ण आरोपी हे शोधून काढले पाहिजे आणि कठोरातली कठोर सजा, फाशीची शिक्षा अशा पद्धतीची त्या आरोपीला झाली पाहिजे। आणि या गरीब कुटुंबाला एक आधार म्हणून शासनानं एक मदत केली पाहिजे। त्या कुटुंबाला शासकीय नोकरीमध्ये सुद्धा सामावून घेतलं पाहिजे कुटुंबातील एका व्यक्तीला। अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी तहसीलदारामार्फत आपण शासनाला निवेदन करत आहोत आणि याच्यामध्ये 2-3 मागण्या आम्ही दिलेल्या आहेत निवेदनामध्ये। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं अनेक प्रकरणं कोर्टामध्ये प्रलंबित राहतात 2-2, 4-4, 5-5 वर्षे आणि मग त्याच्यामधून काही निष्पन्न होत नाही। आणि अशा जे काही खुंकार घटना घडतात, हे घरामध्ये माणुसकीला काळीमाप असणारी घटना, हे असं दुर्दैवी प्रसंग कोणावर ओढू नये आणि हे जे काही घडलं ते अत्यंत निंदनीय, दुर्दैवी आहे। या घटनेचा आपण सर्व मिळून जाहीर निषेध करूया।